चला लक्ष द्या. तर या ठिकाणी आपण पाहतो की समाज कल्याण विभागाची जी जाहिरात आता नुकतीच प्रसिद्ध झालेली आहे आणि त्यामध्ये जवळजवळ 219 जागा आहेत आणि 10वी पासून ते पदवीधर पर्यंत ह्याला लागणारं क्वालिफिकेशन आहे. तर ह्या जाहिरातीच्या संदर्भात म्हणजे एक्झॅक्ट प्रत्येक पदासाठी पात्रता काय आहे, त्यानंतर या ठिकाणी अभ्यासक्रम काय आहे, परीक्षा कोण घेणार आहे, त्यानंतर या ठिकाणी एक तुमचं बेसिक नियोजन कसं असावं, या सर्व गोष्टीची चर्चा, वय वगैरे जे काय लागतं ऍडच्या संदर्भात, तर त्या सर्व गोष्टीची चर्चा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहे. त्याच्यामुळं एक 5 ते 6 मिनिटाचा व्हिडिओ होईल. शेवटपर्यंत व्यवस्थितरित्या बघा, एकही मिनिट याला स्किप करू नका. सगळी माहिती, इत्तम माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये लगेच प्राप्त होणार आहे. तर बघूयात आपण या ऍडच्या संदर्भात की समाज कल्याण विभागामध्ये जाहिरात निघलेली आहे ह्याच्या संदर्भात जी माहिती आहे ती माहिती म्हणजे यामध्ये 219 जागा आहेत. त्याच्याबरोबर समाज कल्याणसाठी जे आपली ऑल इन वन बॅच आहे यामध्ये मी आहे, शरद सर आहेत, आशालता गुट्टे मॅडम मराठीला आहेत, शरद सर गणिताला आहेत, त्यानंतर लोंढे सर बुद्धिमत्तेला आहेत, ऋतुराज सर मी दोघं जीके जीएस घेतो, आवंतकर सर इंग्लिश घेतात. अशी तगडी महाराष्ट्रातली टीम तुमच्यासाठी इथं उपलब्ध आहे. फक्त 999 मध्ये ही बॅच असणार आहे. तर आपण आपल्या मूळ मुद्द्याला हात घालूया. तो मूळ मुद्दा म्हणजे समाज कल्याणची जागा आलेली आहे. ह्यामध्ये जर आपण पाहायचं झालं तर इथं बघा, पहिलं पद जे आहे ज्याला वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक म्हणतात, अतिशय चांगलं पद आहे. या ठिकाणी आपण पाहतो अजय जवळजवळ एक गट ब लेवलनं पेमेंटची वगैरे सगळ्याची बराबरी करतं. 5 पोस्ट आहेत त्यामध्ये आणि समांतर आरक्षण राहिलेला. त्यानंतर समाज कल्याण निरीक्षक या ठिकाणी आपण पाहतो यामध्ये आपण जर पाहायचं तर 39 पद आहेत. हेही पद तितकंच मोठं आहे, त्यामध्ये तुम्हाला सांगण्याची काही गरज नाही. त्याच्याबरोबर पुढचं जे पद आहे ते म्हणजे या ठिकाणी आपण पाहायचं झालं तर गृहपाल अधीक्षक महिला पाहिजे. तर 92 महिलांसाठी फार मोठी संधी आहे, बरोबर आहे ना. म्हणजे अधीक्षक महिलाच पाहिजे, ही महिलांसाठी सुवर्ण संधी आहे. 92 पोस्ट आहेत त्यांच्यासाठी, लक्षात घ्या. इथं तुम्हाला पुरुषांची स्पर्धा नाही, ही पहिला विषय तुम्ही चांगल्या रीतीने डोक्यात ठेवा. त्याच्याबरोबर आपण पाहायचं झालं तर इथं जर पाहायचं झालं तर गृहपाल अधीक्षक सर्वसाधारण, इथं मग पुरुष पण चालतो महिलाही चालते. इथं 61 पद आहेत आणि पुढचं या ठिकाणी उच्च लघु लेखक आहेत 10 पद. त्याच्याबरोबर या ठिकाणी अशा रीतीनं ही जी ऍड आहे निम्न लघु लेखक 3 पद, हे हा मुद्दा आहे. हे यामध्ये अशा प्रकारची 215 पद आहेत. आता या पदासाठी आपण स्टेप बाय स्टेप क्वालिफिकेशन काय लागेल ते मुद्दे बघूया. त्याबरोबर अभ्यासक्रम काय असेल तेही मुद्दे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर बघा, इथं जर पहिला मुद्दा पाहायचा झाला तर पगार बघा, उच्च लघु लेखक आहे त्याला 44,900 ते 1,42,000 आहे. गृहपाल अधीक्षक महिला 38,000 ते 1,22,000 एवढा पगार आहे. त्यानंतर सर्वसाधारण पगार चांगला आहे, त्यामध्ये पगार सांगण्यात काही पॉइंट नाही. पगार मोठा पगाराची नोकरी आहे, हे तुम्हाला मी आधीच सांगितलेलं होतं. आता याच्या बरोबर जर आपण पाहायचं झालं तर वयाच्या संदर्भात आपण बोलायचं झालं तर बघा, वयाच्या संदर्भात ओपन कॅटेगरीचा पुरुष असेल किंवा ओपन कॅटेगरीची महिला असेल तर 18 ते 38 वर्ष वय आवश्यक आहे. आता इथं जर आपण पाहायचं झालं मग इतर कॅटेगरीनुसार परत तिथं वय वाढत जाते. जसं की आपण पाहतो ओबीसी असेल, एससी असेल, एसटी असेल, त्यानंतर वय प्रत्येकाचं 43 वर्षापर्यंत आहे. म्हणजे वय पण 18 ते 38 वर्ष ओपन आहे. तिथून आपल्या कॅटेगरीनुसार वय वाढत जाणार आहे. माजी सैनिकांचं सेवा कार्यकाल संपल्यानंतर 3 वर्ष ते अर्ज करू शकतात तिथं. आता त्याच्याबरोबर जर आपण पाहायचं झालं शैक्षणिक अर्हता, ज्याला आपण महिला ज्या आपण पाहतो मोठ्या जागा त्या महिलांसाठी सुवर्ण संधी आपण म्हटलं की जवळजवळ 91 जागा आहेत. त्यांच्यासाठी क्वालिफिकेशन काय बघा, हे क्वालिफिकेशन लक्षात ठेवा. अतिशय म्हणजे महिलांना मला एकच सांगणं आहे की हा जो जॉब तुमच्यासाठी म्हणजे एवढा व्यवस्थित जॉब आहे की इथं कामाची दगदग वसवस असा अजिबात प्रकार नाही. त्यानंतर ऑफिशियल ड्युटी आहे. तुम्हाला सर्व प्रकारच्या उन्हाळी हिवाळी पावसाळी सगळ्या सुट्ट्या पिट्ट्या, इतका व्यवस्थित जॉब महिलांना आहे, लक्षात घ्या.
आता इथं बघा, शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी बा एनी ग्रॅज्युएशन असं इथं चाललेलं आहे. म्हणजे मुक्त विद्यापीठ मधनं कर, नाहीतर इकडून कर, BA कर, BSc कर, BCom कर, इंजिनिअरिंग कर, वकिली कर, कोणते ग्रॅज्युएशन इथं तुम्हासाठी आवश्यक आहे. आणि त्याच्यानंतर MSCIT असावं, पण ते 2 वर्षांनी जरी जमा केलं तरी ते चालतंय. म्हणजे एनी ग्रॅज्युएट महिला इथं अर्ज करू शकते, हा विषय लक्षात ठेवा. त्याच्याबरोबर समाज कल्याण निरीक्षक वरिष्ठ त्याच्यासाठी सुद्धा एनी ग्रॅज्युएशन आहे. MSCIT 2 वर्षांत जमा करा. त्यानंतर समाज कल्याण निरीक्षक इथं सुद्धा एनी ग्रॅज्युएट आहे, त्याच्याबरोबर MSCIT आहे. त्यानंतर उच्च श्रेणी लघु लेखक ह्याच्यासाठी 10वीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. सोबत त्याचं इंग्रजी आणि माराठीचं, इंग्रजीचं 40 आणि माराठीचं 30 असं टायपिंग 6 महिन्याचं सर्टिफिकेट असतं. गव्हर्नमेंट क्षेत्रातनं त्या इन्स्टिट्यूट मधनं मिळालेलं असतं, टायपिंग इन्स्टिट्यूट मधनं ते असावं आणि 10वी असावी असं इथं म्हणणं आहे. आता ह्याच्या बरोबर जर सांगायचं झालं निम्न श्रेणी लघुलेखक त्यालाही 10वी आहे आणि टायपिंगची अट सेम आहे. कोणती की या ठिकाणी 30-40 लघु टंक लेखक जो आहे त्याला सुद्धा 10वी आहे आणि त्याला सुद्धा 30-40 टायपिंग आहे. बरोबर आहे, या 3 पोस्ट टायपिंगच्या आहेत. बरोबर आहे, हा मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्याबरोबर पुढचा विषय जर पाहायचा झाला तर ही जी वेबसाईट आहे ह्याच्यावर तुम्ही आजपासून अर्ज करू शकता ते पुढच्या महिन्यातील 11 तारखेपर्यंत. जवळजवळ 1 महिना तुम्हाला अर्ज करण्यासाठी आहे. किती? 1 महिना अर्ज करण्यासाठी आहे. हा विषय इथं लक्षात ठेवा. आता एक मुद्दा म्हणजे हा आहे की ओपन कॅटेगरीतील मुलगा मुलगी 1000 फी आहे आणि इतर कॅटेगरीतील 900 रुपये फी आहे. आता ह्यामध्ये पुढचा विषय बघा, सिलेबस अतिशय साधा आणि सरळ सिलेबस आहे. TCS नुसार ही एक्झाम होणार आहे आणि इतका सिंपल 45% मार्क तुम्हाला इथं पाहिजेत. याचा अर्थ 45% पडल्या पोस्ट मिळेल अशातला काय प्रकार आहे का? नाही, पण 45% असेल तर तिथून पुढे लिस्ट मध्ये तुमचं नाव लावलं जाईल. मराठीला 25 प्रश्न, इंग्रजीला 25 प्रश्न, GK GS ला 25 प्रश्न आणि बुद्धिमत्तेला 25 प्रश्न, असं 100 प्रश्न 200 मार्कासाठी तुम्हाला आहेत. निगेटिव्ह मार्क सिस्टम नाही, याला निगेटिव्ह मार्क सिस्टम नाही, हा मुद्दा लक्षात ठेवा. आणि त्याच्यामुळं तुम्ही ही जी बॅच आहे का तर इथं जर तुम्ही पाहायचं झालं मराठीला गुट्टे मॅडम आहेत, GK ला मी ऋतुराज सर आहेत, त्यानंतर आवंतकर सर आहेत आणि गणित बुद्धिमत्ता गणित थोडंसं अंक गणित राहतं त्यामध्ये आणि याच्यासाठी 2 लोक आहेत. तर हे एकंदरीत विषय लक्षात ठेवा. ही बॅच सुद्धा तुमच्यासाठी फार युजफुल आहे आणि महिलांसाठी हे भले मोठी सुवर्ण संधी आहे, हा विषय लक्षात ठेवा. आणि एवढं सांगून ह्या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.